मोठी बातमी, कारण वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाला अटक करण्यात आलेली आहे। फरार आरोपी मिहिर शहाला यावेळी अखेर अटक करण्यात आली आहे। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। फरार आरोपी मिहिर शहाला अखेर अटक करण्यात आलेली आहे। BMW कारखाली महिलेला चिरडणारा आरोपी मिहिर शाह आहे। त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली होती। त्यांना काल जामीन मंजूर झाला आणि आज मिहिर शहाला अटक करण्यात आली। काल मिहिर विरोधात जी ती लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली होती आणि आज मिहिर शहाला अटक करण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत। वरळी हिट अँड रन मधला मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक करण्यात आलेली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। फरार आरोपी मिहिरला अटक करण्यात आलेली आहे। हिट अँड रन प्रकरणी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर मिहिरच्या वडिलांना देखील अटक करण्यात आलेली होती। काल त्यांना जामीन मंजूर झालाय। तर मिहिर विरोधात कालच लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली होती आणि आज मुख्य आरोपी मिहिर शाहला यावेळी अटक करण्यात आलेली आहे। मिहिरला कुठून अटक करण्यात आलेली याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही। मात्र ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। वरळी अपघात प्रकरणातील ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्य आरोपी मिहिर शाहला यावेळी अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काय ताजे अपडेट? मिहिरला अटक करण्यात आली, कुठून अटक करण्यात आली आहे? रविवारच्या दिवशी हिट अँड रन झालं होतं वरळीमध्ये। जे प्रदीप नागपा कुटुंब आहे ते आपल्या पत्नीसह जात असताना त्याला BMW गाडी जी होती तिने मागून ठोकर मारली होती आणि त्यातली महिला जी होती त्यांना फरफटत नेलं होतं। त्यात त्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर वरळी पोलिसांनी शोध घेत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी फरार झाला होता आणि त्यासाठी 4 ते 5 पथक त्यांनी तयार केले होते आणि आरोपीचा शोध घेत होते। सुरुवातीला गोरेगाव येथे गेल्याची माहिती मिळाली होती, परंतु त्यानंतर घरच्यांनी सांगितलं ते वांद्र्याला गेले, वांद्र्याला भेटले नाही आणि जो मिहिर आहे त्यांनी स्विच ऑफ करून ठेवला होता त्याचा मोबाईल। त्यामुळे त्याला शोधण्यास कठीण जात होतं, परंतु आज अखेर शहापूरमधून मिहिर शाह जो आहे तो अटक करण्यात आलेला आहे। जे पथक होतं त्यातलं एक पथक जे शहापूरला गेलं होतं त्यांना माहिती मिळाल्यावर आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। अटक केल्यानंतर त्याला आता वरळी पोलीस स्टेशनमध्ये आणून पुढील चौकशी करण्यात येणार आहे। बरं मनोज, यावेळी मिहिर बरोबर आणखी कोणाला अटक करण्यात आली आहे का? त्या संदर्भात काही ताजे अपडेट आहेत का? आता सुरुवातीची हीच माहिती आहे की मिहिरला फक्त ताब्यात घेण्यात आलेला आहे। नेमकं आता त्याच्यासोबत कोण आहे किंवा त्याला जे साथ देणारे आहेत कोण आहेत याची माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही अजून, परंतु काही वेळात त्याला जेव्हा मुंबईत आणतील आणि त्यावेळेस पोलिसांसमोर त्याला उभं केलं जाईल त्यावेळेस पोलिसांकडून सगळी माहिती मिळणार आहे की त्याला जे साथ देणारे आहेत ते कोण आहेत आणि पोलीस त्यांना सुद्धा अटक करतील। बरं, आता मिहिरला नेमकं कोर्टात नेणार की नेमकं काय त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे, त्या संदर्भात काही ताजे अपडेट आहेत का? अगदी त्याला आता शहापूरवरून मुंबईत वरळी पोलीस स्टेशनला आणण्यात येणार आहे। त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल। चौकशी अंती त्याला जे अटक करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात येईल आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याला न्यायालयात दाखल करायचं आहे त्यापूर्वी त्याची मेडिकल टेस्ट करण्यात येईल। आता शहापूरवरून इथे येण्यात जितका वेळ लागेल, जर जास्त वेळ जर लागला तर मात्र जी मेडिकल टेस्ट असते ती आज होण्याची शक्यता कमी आहे आणि उद्याच ती मेडिकल टेस्ट होईल आणि मग न्यायालयासमोर त्याला पेश केला जाईल आणि मग पुढची पूर्ण चौकशी जी आहे ती सुरू होणार आहे। निश्चितच मनोज, यावेळी मिहिरला किती वाजता तरी अंदाजे अटक केलेली आहे शहापूरमधून? साधारणतः दुपारच्या वेळेस पोलिसांना माहिती मिळाली होती। तसं तर सकाळपासूनच पोलीस त्याच्या मागावर होते। त्यांना जी माहिती मिळाली होती त्यानुसार ते शहापूरला गेलेले होते, परंतु त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। अखेर आपल्या खबरांमार्फत आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून जे विशेष पथक होतं ते गेलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मिहिर शाहला अटक केलेली ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर आता आणल्यानंतर त्याची सगळी ती जी न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि मग त्याला अटक दाखवण्यात येईल। निश्चितच धन्यवाद मनोज ताजे अपडेट देण्यासाठी।